असं नातं हे भाग्य नशीब लागतं त्याला की जनतेचा आपल्यावरती विश्वास असायला लागतो आणि आपल्या आशीर्वादानेच आपण म्हणजे मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा ही लढाई लढतो आहोत आणि या लढाईमध्ये सुद्धा महाराष्ट्र पुढे नेतोय. आणि ते दिवस जे मी आपल्याला सांगत होतो फार भयानक होते. एवढी वाईट होती परिस्थिती की कोरोना आपल्या देशात आला, महाराष्ट्रात आला, मुंबई पुण्यात आला आणि मग हळूहळू हातपाय पसरायला लागला. काय करावं, कसं काय सगळं वातावरण किंवा परिस्थिती हाताळावी कोणालाच काही कल्पना नव्हती. औषध तेव्हाही नव्हतं, औषध आजही नाहीये. एक दिलासादायक बातमी म्हणजे आपल्या हातामध्ये आता वॅक्सिन नाही म्हटलं तरी आलेलं आहे. वॅक्सिनची सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये आज जवळपास वॅक्सिनेशनचा जो कार्यक्रम आपण सुरू केला आहे त्या माध्यमातून 9 लाखाच्या आसपास आपण आपले ज्याला फ्रंटलाईन वर्कर्स म्हणतो किंवा अगदी कोविड योद्धे त्यांना त्याची सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये वॅक्सिनबद्दल सुद्धा एक गैरसमज किंवा समज होता की नक्की वॅक्सिनने साईड इफेक्ट काय होतात का, म्हणजे ह्याच्या उपयोगापेक्षा रोगापेक्षा इलाज भयंकर होतो का. पण आज 9 लाखाच्या आसपास आपण आपल्या या सगळ्या बांधवांना आणि भगिनींना जे जे आपल्यासाठी लढतायत त्यांना वॅक्सिन दिल्यानंतर कोणत्याही प्रकारे त्याचे साईड इफेक्ट्स, ज्याला घातक साईड इफेक्ट्स आपण म्हणू शकतो, तसे आढळून आलेले नाहीयेत. आणि म्हणून मी जे राहिलेले त्यातले आपले कोविड योद्धे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण तर सैनिक आहात. आपल्या जीवावरती, आपल्या एका धैर्यावरती आपण हे युद्ध लढतो आहोत. मनामध्ये किंतु परंतु काही न ठेवता आपण बेधडकपणाने जाऊन लसीकरण करून घ्या. मग दुसरा प्रश्न येतो, त्यांना तर आपण देतोय, आम्हाला कधी मिळणार. आता आम्हाला कधी मिळणार हे सगळं काही जसं पूर्वी शिवसेना प्रमुख सांगायचे, उपरवाले की मेहरबानी. म्हणजे केंद्र सरकार हा सगळा कार्यक्रम ठरवतो आहे. कोणत्या राज्याला किती लस द्यायच्या, दरम्यानच्या काळात आजूबाजूच्या देशांना किती लसी द्यायच्या. कारण एक 4 दिवसापूर्वी किंबहुना गेल्या आठवड्यात आपण बातमी पाहिली असेल की साऊथ आफ्रिकेवरनं त्या लसी ज्या होत्या त्या परत दिलेल्या आहेत. ठीक आहे, त्या काही अगदीच काही ह्या नाही आहेत, म्हणजे निरुपयोगी नाही आहेत. आपल्या देशामध्ये ते उपयोगी आहेत. आणि आणखीन 1-2 महिन्यामध्ये आणखीन 1-2 कंपन्या आपल्याला लसी देणार आहेत. त्यांचं सुद्धा उत्पादन हळूहळू सुरू होते, ट्रायल सुरू आहे, चाचण्या सुरू आहेत. जसजसं त्यांचा सगळा तो कार्यकाल पूर्ण करतील, कार्यक्रम पूर्ण करतील, आणखीन 2-4 कंपन्या ह्या वॅक्सिनमध्ये उत्पादन क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत आणि आपल्याला वॅक्सिन्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. आणि तेव्हा मात्र आपण जनतेसाठी हा कार्यक्रम खुला करून देऊ. पण तोपर्यंत काय करायचं, तोपर्यंत तर नव्हे तर वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा ज्याप्रमाणे मी काल परवाकडे शिवजयंतीसाठी शिवनेरीला जाऊन आलो, ते तर तिथे जाणं हे कर्तव्य आहेच. शिवजन्मभूमीवर जाणं आणि शिवरायाला वंदन करणं हे तर आपलं मोठं पवित्र काम असतं आणि माझ्यासाठी तर भाग्याचं काम आहे. याचं कारण पूर्वी मी शिवनेरीवरती जात होतो, पण या वेळेला आणि त्याच्या गेल्या वेळेला म्हणजे गेल्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून मी तिथे गेलो. हे भाग्य आहे. तिथे गेल्यानंतर सुद्धा माझ्या लक्षात आलं की गेल्या वर्षीची शिवजयंती आणि या वर्षीची शिवजयंती ह्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी एक फरक होताच. गेल्या वर्षी गर्दी जास्त होती, यावेळेला गर्दी कमी होती, पण उत्साहात कुठेही फरक नव्हता. मग तिथे गेल्यानंतर मी माझं मनोगत जे काही व्यक्त केलं वंदन करताना, मी हेच सांगितलं की छत्रपती शिवरायांनी आपल्याला शत्रूशी लढायला एक जिद्द दिली. लढाईसाठी तलवार असणं गरजेचं आहेच, पण तलवार नुसती असून चालत नाही, तर तलवार चालवण्याची आणि मुळात लढण्याची आणि जिंकण्याची एक जिद्द लागते, ईर्ष्या लागते. ती प्रेरणा छत्रपती शिवरायांनी दिली. तो काळ वेगळा होता. त्यावेळेच्या लढाया ह्या तलवारीने आणि ढालीने लढायला लागत होत्या. ढाल, होय, ढाल आणि तलवार. वार करायचा असेल तर तलवार आणि वार झेलायचा असेल तर ढाल पाहिजे. हे सुद्धा युद्धच आहे. कोरोनासोबत आपण युद्ध लढतोच आहोत. मी तर तेव्हा असंच म्हटलं होतं, वॉर अगेन्स्ट व्हायरस. संपूर्ण एक वर्ल्ड वॉर सुरू आहे असंच म्हणाना. पण हे युद्ध लढताना आपल्या हातात तलवार अजून आलेली नाहीये, औषध अजून आलेलं नाहीये, वॅक्सिन धीम्या गतीने येते. मग ढाल तरी पाहिजे. मग ढाल कुठे? ढाल आहे, आणि ती ढाल म्हणजे आपला मास्क.
या लढाईमध्ये मास्क हीच आपली ढाल आहे आणि ही जर का ढाल आपण काढली किंबहुना घालायला विसरलो तर मात्र हा शत्रू जो छुपा शत्रू आहे, दिसत नाही, किंबहुना काही वेळेला आपल्याच आप्तस्वकीयांच्या माध्यमातून आपल्यावरती वार करतो, तो आपल्याला गाठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझी आपल्याला पुन्हा पुन्हा एकच विनंती आहे की मास्क घालणं हे अनिवार्य आहे, लस घेण्याच्या आधी पण आणि लस घेतल्यानंतर सुद्धा. गेल्या काळामध्ये असं काही नाही की आपण सगळेच एकूण काही ठप्प करून ठेवलं होतं, पण ह्या पूर्वीचा काळ त्याच्यामध्ये बेड्स मिळत नव्हते, ॲम्ब्युलन्स नव्हत्या, ऑक्सिजन कमी पडत होता, व्हेंटिलेटर्स नव्हते, औषधाची कथा तुम्हाला सांगितली की तेव्हाही नव्हतं, आताही नाहीये. मग करायचं काय? तर त्याही परिस्थितीमध्ये आपले सगळे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा आहे, महसूल यंत्रणा आहे, अगदी स्वयंसेवी संस्था सुद्धा ह्या सगळ्या युद्धामध्ये देवदूतासारख्या धावून आल्या. ती परिस्थिती काही जणांनी अनुभव घेतला असेल, फार वाईट होती. टीव्ही लावला की एकूण पुन्हा एकदा करोनाचं किती संकट वाढतंय हेच आपल्या समोर यायचं. म्हणजे घाम फोडणारे ते दिवस होते. बेड्स मिळत नाही, ॲम्ब्युलन्स मिळत नाही, औषधांचा तुटवडा आहे, ऑक्सिजन नाही, व्हेंटिलेटर नाही. मग काही जणांच्या तक्रारी सुरू व्हायच्या आणि त्यावेळेला त्या खऱ्या होत्या. हे तर सोडा, औषधं सोडा, आपल्याकडे टेस्टिंग लॅब सुद्धा नव्हत्या. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त 2 होत्या, त्या साधारणतः आपण 500 पर्यंत नेलेल्या आहेत. हे यापूर्वीच मी तुम्हाला सांगितलेले. पुन्हा त्याची मी काही उजळणी नाही करत. बेड्स किती होते, 7.5 बेड्स होते, त्याच्या आता 4 लाखाच्या आसपास आपण कसे केलेले आहेत, ही उजळणी नाही करत. पण तेव्हाचं जे चित्र होतं हे असं होतं. आणि नंतर आपण एका धीराने ही लढाई लढलो, महाराष्ट्र पुढे नेला. आपण त्याच्यामध्ये सुद्धा साधारणतः 1 लाख कोटीच्या वरती MOU सही केले, 2 लाखापर्यंत, 2 लाख कोटीपर्यंत आपण पोहोचतोय. कृषी क्षेत्रात काय केलं, दुसऱ्या क्षेत्रात काय केलं, पर्यटनामध्ये काय केलं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आज मी त्याच्यावरती नाही बोलणार. याचं कारण पुन्हा एकदा आपल्या राज्यामध्ये करोना डोकं वर काढतोय आणि हे डोकं वर काढताना अजूनही लाट आपल्या राज्यात आले की नाही हे येत्या 8-15 दिवसात कळेल. पण मधल्या काळामध्ये आपण थोडेसे शिथिल झालो. तुम्ही काय, थोडासा मी सुद्धा. सगळीकडे आपण फिरायला लागलो. लग्न समारंभ अजूनही त्याच्यावरती नाही म्हटलं तरी उपस्थितांच्या संख्येवरती बंधन आहे. अगदी मुंबईमध्ये असेल, प्रमुख शहरांमध्ये सुद्धा असेल, रेस्टॉरंटमध्ये आपण वेळा वाढवून दिल्या, हॉटेल्समध्ये वेळा वाढवून दिल्या, दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या. वेळा का वाढवून दिल्या? तर गर्दी होऊ नये. लोकल्स सर्वसामान्यांसाठी कधी सुरू करणार, सुरू करून दिली. काही जणांना बाकीचं सगळं सोडा, आमची मंदिरं कधी उघडणार, मंदिरं उघडी करून दिली. पण हे सगळं उघडं करून दिल्यानंतर आपल्याकडनं अपेक्षा एक होती आणि आज सुद्धा आहे की जी शिस्त करोनाने आपल्याला लावलेली आहे त्या शिस्तीचं पालन हे करणं हे गरजेचं आहे. इतर सगळं काही हे उघडा ते उघडा हे करणारे करोनाची शिस्त नाही मोडू शकत. म्हणजे आम्ही आंदोलन केलं आणि एखादी गोष्ट उघडली, पण करोनाची शिस्त, करोनाची मुकाबला ते नाही करू शकत. आणि उद्या करोनाचा घाला आलाच तर तेही आपल्याला वाचवू शकणार नाहीत, हे आपल्याला पक्क माहिती आहे. म्हणून आपण सुद्धा अत्यंत समजूतदारपणाने ज्या ज्या सूचना मी आपल्याला दिल्या त्याचं पालन आपण तंतोतंत केलं. पण झालं काय की हळूवार सगळं आपल्याला वाटलं आता करोना गेला, अरे गया रे उसमें क्या है, अभी क्या है देखो, मैं तो मास्क नहीं पहन रहा हूं, तू पागल है क्या मास्क पहन रहा है. आता पागल पण लक्षात यायला लागलं. पाश्चिमात्य देशामध्ये मी मुद्दामून कागद घेऊन बसलेलो आहे की तिथे सुद्धा साधारणतः असंच झालं होतं. Which CM of Maharashtra Uddhav Thackeray is taking, the state is actually addressing a problem which is actually highlighted by the courts a lot, that how wearing masks, something as basic as wearing masks, which is an absolutely effective tool to fight coronavirus, is something which is taken lightly by the people, and that is one of the reasons which is cited behind the numbers which are rising. So CM actually in his speech has said that how we are in the middle of a war against coronavirus, and as of now we don't have a sword to fight the war. He's referring to a sword, but he's saying that we have a shield to fight the virus, which is wearing masks. So that is something he's focusing on, and this piece is important because it's coming in the middle of
the number of cases which are rising in areas like, first of all, Mumbai, then Pune, and then regions like Amravati, Akola, Yavatmal, all these places. In fact, places like Akola and Amravati, a few days ago, actually a couple of days ago, declared one-day lockdown, which took place today. But now, in fact, as we talk about today, Amravati went ahead and declared 1 week lockdown to ensure that the numbers are curbed. So CM's speech is coming in that light only. He is also talking about the challenges which the state faced in the initial days, something as basic as not having a testing lab also. So that is saying that the government did face a lot of challenge, but medical staff, health, NGOs, health. Talking about the situation, he's focusing on that how people are ignoring wearing masks, and he's appealing, making an appeal to people to not to avoid that. क्वारंटाईन व्हायला सांगतो. कोणासाठी करतोय? एक तर ते त्यांच्या कुटुंबियांमध्ये जात असताना त्यांच्या कुटुंबियांना धोका नको, एक तर त्यांना स्वतःला धोका नको, आणि नंतर समाजाला धोका नको, ही आपली त्या मागची भावना आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत, पण आपल्याला आवडत नाहीत म्हणून कोरोना काही सूट देत नाहीये. आपल्याला ह्या गोष्टी पाळाव्याच लागणार आहेत. वॅक्सिन बद्दल मी आपल्याला सांगितलं, त्याच पद्धतीने आता थोडंसं एक बंधन आपल्या सर्वांना पुन्हा आणण्याची गरज आहे. मला एका गोष्टीचा मी अभिमानाने उल्लेख करेन. माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी डॉक्टर नितीन राऊत, त्यांच्या घरचा लग्न समारंभ अगदी गेल्या आठवड्यात इकडेच डॉक्टर म्हणजे नितीनजी आणि वहिनी दोघंही येऊन सपत्नीक येऊन त्याने आम्हाला आग्रहाने आमंत्रित केलं की या तारखेला नागपूरमध्ये नंतर मुंबईमध्ये आपण अगत्याने यायचं. सगळे मला म्हणाले की उद्धवजी काळजी करू नका, मी सगळे नियम काटेकोरपणाने पाळणार. म्हटलं नितीनजी बघा बरं, तुला नाही ना काळजी करू नका. त्यांच्या मुलाच्या लग्नात number of people who are allowed to attend those ceremonies, but many violations have been found across the state. In fact, he is telling that how if people do that, if people take such risk, if they do not follow the norms, first they put themselves in danger, then they put their hosts in danger, then they put the entire society in danger. In fact, he is citing examples from his own cabinet that how there were ministers who had marriage ceremonies in their houses. He was also invited, but that's what he is narrating, that everybody at the individual level has to take responsibility, because the chain has to be broken. The chain which is responsible for spreading coronavirus is something which has to be broken. He's also talking about the quarantine rules, because in Maharashtra, if you talk about Maharashtra, in the end of December month, people coming from Dubai, Europe, UK, South Africa, all these places, they were supposed to, it was mandatory for them to undergo an institutional quarantine of 7 days. Now, keeping all those things in mind, he's again talking about that how the state is putting foreign travelers in institutional quarantine for 7 days. So that is another norm which has to be followed. So his focus is make again asking people, requesting people to follow all the norms, all the COVID guidelines. हेतू हा होता की जर का आता कोरोनाचं संकट ओसरलं असेल तर थोडा पुन्हा मोकळा श्वास घेणं आणि बंद पडलेलं अर्थचक्र त्याला थोडीशी गती देणं. दुर्दैवाने काय होतंय, किंबहुना झालं की अर्थचक्राला गती देत असताना अर्थचक्र फिरायला लागलं, पण कोरोनाचं संकट आलं. लॉकडाऊन करायचं का, हाच तर आजचा मोठा विषय. याचं कारण असं की सगळ्या गोष्टी आपल्याला सुरू पाहिजेत, पण त्या सुरू करताना आपल्याकडे काही शिस्तीची गरज आहे. आकडे जे काय मला सांगतायत हे मी तुमच्यासमोर जे आता आकडे सांगतोय ते बघा तुम्हाला कसं वाटते. आज सुद्धा आपल्या राज्यामध्ये साधारणतः 6,971 म्हणजे 7,000 नवीन रुग्ण सापडलेले आहेत. नवीन 7,000. 15 दिवसापूर्वी काय परिस्थिती होती, कोरोना गया कुछ नाही आहे अभी. कारण त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये साधारणतः 2,000 ते 2,500 रुग्ण हे तेव्हा सापडत होते. म्हणजे खरंच एक चांगलं वातावरण होतं. आणि हे वातावरण, ही परिस्थिती ही अशीच नव्हती आली. काही जणांना असं वाटत असेल हे असंच झालं, असंच नाही. हे सगळं तुमचं एक कर्तृत्व होतं आणि आपल्या तमाम कोविड योद्ध्यांची अविरत मेहनत.
त्यांनी स्वतःचा जीव प्रसंगी धोक्यात How the टाकून number of cases are rising in the state. He has mentioned that how around 7,000 cases, 6,971 to be very precise, cases were recorded in the state today. And he's comparing it to what the situation was a couple of weeks ago. He's saying that a fortnight ago, people thought that corona is not there anymore. But that is not the case. In fact, he is actually talking about another important thing is the economic cycle. He's talking about the fact that how people want everything to be opened up and because that has to be done in order to give a boost to the economy because of course economic activities took a huge hit because of the lockdown. But he's talking about the fact that how everything was to be opened in order to boost the economy. But this kind of attitude when people are not careful, people want things to be opened up, but when it comes to following corona guidelines, is something where we are lacking, is something he's focusing on. He's trying to draw the attention on that bit. And again, he is talking about how the frontline workers, whether it was the medical staff, the police staff, sanitation workers, municipal staff, journalists, everybody, he's talking about the fact that how they fought this fight for all of us. They actually, he's calling them the martyrs of this war. He's saying that how they got martyred in this war against coronavirus. As I said earlier also, he was citing examples from his own cabinet that how Minister Nitin Raut actually cancelled his son's wedding reception. So these are the kind of examples he's trying to give to tell that how everybody at their individual level has to take responsibility and to be more and more careful and should not be under the impression that corona is not there anymore. It's very much there. And he has once again focused on that by citing the exact number today, which is 6,971, much more than what it was a couple of weeks ago. हे फार विचित्र आहे. अमरावतीमध्ये तर जेव्हा आपण तेव्हा पीक वरती होतो, सर्वोच्च एका त्या बिंदूवरती होतो, तिथपासून आज सुरुवात झाली आहे. म्हणजे आज साधारणतः अमरावतीमध्ये 1000च्या आसपास रुग्ण सापडलेले असतील. म्हणजे एवढं अगदी सर्वोच्च जेव्हा पीक गाठलं होतं तेव्हाही नसेल, त्याच्या जवळपास किंवा त्याच्याहून थोडंसं किंचित कमी अधिक प्रमाणात आज रुग्ण सापडायला लागलेले आहेत. ही परिस्थिती वाईट आहे. ही परिस्थिती वाईट आहे. मग याची सुरुवातच जर का त्यावेळेच्या पीक पासून होणार असेल आणि आज आपण दिरंगाई केली, गलथानपणा केला, तर यावेळेचं ते शिखर किती असू शकेल याची मला चिंता आहे. आणि मग सुरुवातीला जे मी आपल्याला सांगत होतो की तेव्हा रुग्णसंख्या आणि बेड्स, आरोग्य सुविधा ह्या कमी पडत होत्या, प्रमाण विषम होतं. आज आपण भरपूर वाढ जरी केलेली असेल तरी तेव्हाच्या पीकने आज सुरुवात होणार असेल तर ह्या लाटेचा पीक जेव्हा येईल तेव्हा पुन्हा एकदा आपली आरोग्य व्यवस्था जी आहे तिच्यावरती किती ताण पडला असेल. माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी जे अहोरात्र मेहनत करतायत ते बाधित व्हायला लागलेत. डॉक्टर टोपे आहेत, त्यांना डॉक्टरच म्हणतो आम्ही, राजेश टोपे आहेत, जयंतराव आहेत, जयंत पाटील आहेत, अनिल देशमुख आहेत, शिंगणे आहेत, बच्चू कडू आहेत, यशोमतीताई ह्या 2-3 दिवसापूर्वी त्यांना बरं नव्हतं पण सुदैवाने कोरोना to tell the viewers about Amravati. Amravati is one of those regions which has seen a serious rise in last 2 to 3 weeks. That was one of the reasons. In fact, last week, CM said a high meeting with the officials of health department and district authorities of Amravati, Akola and Yavatmal. And at that time, the decision-making power were given to the district authorities in Amravati, Akola and Yavatmal regarding if a new lockdown has to be imposed or not. So Amravati and Akola decided to go for one-day lockdown on Sunday today. But Amravati specifically has now extended that lockdown for another week. That's the kind of situation that is there in Amravati, is what the CM of Maharashtra, Uddhav Thackeray, is saying in his speech to the state. In fact, he's also talking about the fact that his own cabinet is also getting affected because of the virus. He has named people. He's talking about Health Minister Rajesh Tope, he's talking about Home Minister Anil Deshmukh, he's talking about Bachchu कडू, all those people. Now he's talking about Mumbai. So Mumbai again, and this is something Mirror Now is constantly reporting also, that in the beginning of February, January and beginning of February, the cases were around 200 to 400 till 10th of February. 10th of February was the day when the
when this hike in numbers was actually visible in Mumbai, it crossed the 500 mark, and since then it has been on a rise. In fact, if we talk about today, the city has crossed the 900 mark. So now is an important thing which is saying that second wave is there on the door. This is something which everybody was fearing from the very beginning. A surge in the cases, a second wave. It was discussed. It was experts warned everybody about the second wave. This is the Chief Minister of Maharashtra saying that the second wave is on the door, and we have to seriously follow all the COVID norms. We have to follow the rules. CM of Maharashtra saying that the second wave is on the door of the state, and requesting people again and again to follow the COVID norms. In fact, before this, last week it was CM again saying that if people will not adhere to the lockdown or to the guidelines properly, then the state government will be forced to impose another lockdown. He's saying that suddenly a lockdown cannot be imposed. That is harmful. So in order to maintain the balance, the responsibility lies on people. They have to follow the guidelines, because by imposing another lockdown, it is not safe to obstruct the development in the state. Before this also he has spoken about the economic cycle in the state. So CM of Maharashtra, he is, and we also can't focus enough on it, because after every 2 to 3 sentences he is talking about following the COVID guidelines, requesting people to not to violate those guidelines. लोकप्रतिनिधी आहेत, प्रमुख लोक आहेत आणि शासकीय प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार यांच्या व्यतिरिक्त कृपा करून जनतेला हात जोडून सांगा की आता गर्दी करू नका. जी लोक येतील त्यांना सुद्धा अंतर ठेवून बसवायचं, तोंडावरती मास्क पाहिजे, जास्त गर्दी करायची नाही. पण उद्याच्या कार्यक्रमानंतर मी सर्वच राजकीय पक्षांना विनंती करतो आहे की आता कृपा करून आपल्यापासून आपण सुरुवात करूया. एक तर हे शासकीय कार्यक्रम पुन्हा एकदा मी आपल्या ह्या झूमच्या पद्धतीने सुरू करायला सगळ्यांना सांगतो आहे. त्याचप्रमाणे अगदी उद्यापासून सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक मिरवणुका, मोर्चे, आंदोलन म्हटल्यानंतर तशी आंदोलन आहे, पण गर्दी करणारी आंदोलनं आणि मोठ्या काही यात्रा याला पुन्हा एकदा राज्यात काही दिवसांसाठी आपण बंदी करत आहोत. कृपा करून सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि सगळ्यांनी सहकार्य. पक्ष वाढवायचा आहे, जरूर वाढवायचा आहे, सर्वांनाच पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. His government officials, that they also have to keep in mind that all the meetings which were happening earlier when the lockdown was there, all those meetings were happening via Zoom, that is online meetings were happening. But when the situation proved a little bit, physical meetings resumed, he said now he has asked the people to go back to that format. The Zoom meetings, online meetings is something which again has to come in trend. And now after that he is public rallies. So he has said that all public rallies once again will be prohibited in the state, whether it's religious, whether it's government related, whether it's political, whether it's social, all public rallies where people gather, those rallies, those things will not be allowed in the state anymore. Remember, before this, those restrictions actually came into existence at the time when the lockdown was enforced, which was last year, precisely 11 months ago. Once again, CM of Maharashtra has declared that all public rallies will be prohibited in the state, and talking about the fact that once again he has said that if the situation does not improve, then the state government will have no other choice but to reimpose a stricter lockdown. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जशी मोहीम आपण राबवली आणि यशस्वी केली, तशी एक नवीन मोहीम आपण राबवली पाहिजे. ती म्हणजे मी जबाबदार. होय, मीच जबाबदार. हे प्रत्येकाने सांगायचे, मी जबाबदार आहे. मी जबाबदार म्हणजे काय की ही जी काही आपली बंधनं आहेत की मी घराबाहेर पडताना मास्क घालेनच, हात धुणार, ते सॅनिटायझर आपण विसरलो. पूर्वी प्रत्येकाच्या खिशामध्ये एक छोटी सॅनिटायझरची बाटली होती. हात लगेच आपण धुत होतो आणि अंतर ठेवणार. एक तर काल जी नीती आयोगाची बैठक झाली माननीय पंतप्रधानांसमोर, त्याच्यात ज्या काही मी सूचना केल्यात, त्या सूचनेमध्ये एक सूचना ही महत्वाची होती, ती म्हणजे ऑफिसच्या वेळा या विभागणे. म्हणजे 24 तास आपल्याला असतातच. या 24 तासाचा उपयोग जर का आपण नीट केला, वेळेची विभागणी केली, काही जणांनी ज्यांना ऑफिसमध्ये येण्याची आवश्यकता नाही वर्क फ्रॉम होम केलं
आणि वर्क फ्रॉम होम मध्ये सुद्धा आपण तुकड्या केल्या की आज ह्या महिन्यामध्ये ही जी बॅच आहे माझी ती वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्यानंतर ती ऑफिसमध्ये यायला लागेल, ही वर्क फ्रॉम होम करेल, त्याच्यानंतर ती येईल, ही वर्क फ्रॉम होम करेल. तर कारण नसताना जी गर्दी होते ती गर्दी मग ट्रेनमध्ये असेल, बसमध्ये असेल, कार्यालयामध्ये असेल, इतर वेळेला खाण्यापिण्याच्या ठिकाणी असेल, ही आपण नियंत्रित ठेवू शकतो. वर्क फ्रॉम होम आहे, ऑफिसच्या वेळा विभागणी करा आणि त्याचबरोबरीने या 3 गोष्टी आहेत त्या पाळा. ही नवीन मोहीम आहे, मी जबाबदार, आणि मला खात्री आहे की ही मी जबाबदार ही मोहीम आपण सगळेजण जसं आजपर्यंत आपण सगळेजण सहकार्य करत आलात तशीच ही मोहीम सुद्धा that is, I am responsible. Before this, the campaign in the state was Maza Kutum Mazi Jawabdari, means my family, my responsibility. Now he has announced on the campaign that is, I am responsible. It means that every individual again has to own up the responsibility, has to follow the norms, which is wearing a mask, using hand sanitizers, not being a part of any kind of gathering. Apart from that, he's also focusing on the fact on the work from home culture. He's talking about the fact that how when the lockdown was imposed at that time, work from home was imposed by offices and people used to be inside their homes and work. In fact, when the things started opening up slowly at that time also, people used to come to office in batches. So that is something he's encouraging, work from home. He's talking about the fact that when people work from home, a huge chunk of gatherings can be avoided in public transports, in offices, on roads. So that is again one thing which he's focusing on, work from home culture, and again declaring, announcing another campaign that says I am responsible. लेकिन आपकी आवाज नहीं आ रही है, इसीलिए मैं आने वाले कुछ दिन आपसे ये उत्तर अपेक्षित कर रहा हूं. कैसे? मैं देखूंगा, आते जाते हुए देखूंगा, मेरे जो लोग हैं उनसे बातचीत करूंगा. जिन लोगों को लॉकडाउन नहीं चाहिए वो मास्क पहनेंगे, जिन लोगों को लॉकडाउन चाहिए वो मास्क नहीं पहनेंगे. सिंपल है. लॉकडाउन अगर नहीं चाहिए तो जो 3 चीज हमेशा मैं कहते आ रहा हूं, मास्क पहनिए, हाथ धोइए और एक दूसरे से एक सुरक्षित अंतर रखिए. देखते हैं येत्या 8 ते 10 दिवसामध्ये किती जणांना लॉकडाऊन हवाय आणि किती जणांना लॉकडाऊन नको आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा शेवटी सांगतो, मास्क घाला, लॉकडाऊन टाळा. मास्क पहनिए और लॉकडाऊन को ना कहिए. अंतर ठेवा आणि लॉकडाऊन टाळा. शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. जय हिंद, जय महाराष्ट्र. So the CM of Maharashtra has given a clear-cut guideline to people. He has clearly announced that the ball is in people's court now. He has given a mantra. He has said that if people want to avoid another lockdown, they will have to wear masks. He has clearly said, if you don't want another lockdown, start wearing masks. If you don't want another lockdown, maintain social distancing. If you don't want another lockdown, wash your hands, use hand sanitizers, the formula which the CM gave in the beginning. And that is something which can be seen across Maharashtra on huge banners, huge hoardings, free formulas to keep people safe from the coronavirus. And he has also spoken about his point which he made during Niti Aayog meeting, which he was talking about work from home culture. And he also suggested that adjusting office timings and encouraging more and more work from home culture is something which he has suggested. He's also again asked people that for next 8 days the observation will be done by the government, and those people who don't want another lockdown will follow the norms, and we have to wait for another 8 to 10 days is what the CM has said, that after 8 he and his government is going to observe the situation for next 8 to 10 days with another campaign, I am responsible, where he has clearly said, you don't want another lockdown, start wearing masks.